श्री स्वामी समर्थ. तर मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की आज आहे धनत्रयोदशी. तर धनत्रयोदशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आज आपल्याला दिवे लावायचे आहेत. संध्याकाळी धन्वंतरी देवाची पूजा करायची आहे सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी. तर त्याच्यानंतर आपल्याला यमदीपदान करायचं आहे. तर त्याबद्दलच आज व्हिडिओ आहे. यमदीपदानविषयी तर मी काल व्हिडिओ टाकलेला आहे आणि तो दिवा का लावायचा त्याबद्दलसुद्धा माहिती सांगितलेली आहे. तर आता मी तुम्हाला आज सांगणार आहे की संध्याकाळी आपल्याला जी पूजा करायची आहे धन्वंतरी देवाची, त्याच्या आधी तुम्हाला आपल्या घरातली जी अलक्ष्मी आहे, दरिद्री आहे, ती बाहेर काढण्यासाठी मी आज तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. तर तो उपाय तुम्हाला करायचा आहे तेव्हा ती अलक्ष्मी बाहेर जाईल आणि त्याच्यानंतर लक्ष्मी मातेचा तुमच्या घरात प्रवेश होईल. त्याच्यानंतर तुम्हाला पूजा करायची आहे धन्वंतरी देवाची. त्याच्यानंतर तुम्हाला यमदीपदान आणि 13 दिवे लावायचे आहे. 13 म्हणजे देवांना किंवा जागेला समर्पित अशा 13 दिवे लावायचे आहे. त्याबद्दलच आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे धनत्रयोदशी आणि आज संध्याकाळी तुम्हाला आपल्या विष्णू भगवानांचा जो अवतार असतो धन्वंतरी देवता, त्यांची आज तुम्हाला पूजा करायची असते. त्यांना धन्याचा गुळाचा नैवेद्य दाखवायचा असतो. आणि आपली ही पूजा कधी सफल होईल, जेव्हा अलक्ष्मी आपल्या घरातून बाहेर जाईल. तर त्यासाठीच एक उपाय आहे, तो तुम्हाला करायचा आहे. तर तुम्हाला 5-1 वाजता घर झाडायचं आहे. पूर्ण घर तुम्हाला झाडायचं आहे. त्याच्यानंतर मुख्य दरवाजापर्यंत घर झाडून आल्यावर तुम्हाला ती जी धूळ आहे, तर ती धूळ तुम्हाला एका कागदात घ्यायची आहे आणि म्हणजे त्याच्यात जर काही कचरा असेल, दुसरा केस वगैरे रॅपर, हे सगळे बाजूला फेकून म्हणजे बाजूला कचऱ्यात टाकायचा. पण ही जी धूळ आहे, धूळ घ्यायची, त्याच्यावर कुंकू, हळद, अक्षदा टाकायच्या, त्याची पुडी बांधायची आणि त्याला प्रार्थना करायची की म्हणजे आमच्या घरातली जी दरिद्री आहे, आमच्या घरातली जी अलक्ष्मी आहे, मी तिला मार्गी लावत आहे, विधिवत मार्गी लावत आहे, असं म्हणून तुम्ही हात जोडून प्रार्थना करायची. तर कृपया करून तुम्ही माझ्या घराच्या बाहेर जा आणि लक्ष्मी मातेचा प्रवेश होऊ द्या. तर असे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ती जी पुडी आहे ती तुम्हाला कचऱ्याच्या डब्यात टाकायची आहे. पण या गोष्टीमध्ये तुम्हाला एक गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे की ती पुडी परत घरात येता कामा नये, याचं लक्ष तुम्हाला द्यायचं आहे. म्हणजे तो डबा, कचऱ्याचा डबा तुम्हाला असा ठेवायचा आहे की तुम्हाला त्याच्यानंतर कचरा फेकायला जेव्हा तुम्ही बाहेर जाणार त्यावेळेस तुम्हाला तो डबा घरात येता कामा नये. आता ती जबाबदारी तुमची की तुम्ही तो डबा कुठं बाहेर ठेवता, कुठे ठेवता, ते तुमच्या सोयीनुसार तुम्ही बघा. पण ती पुडी आणि तो कचऱ्याचा डबा परत घरात येता कामा नाही, किंवा फक्त आजच्या दिवस ती जी पुडी आहे, वाटल्यास तर तुम्ही ती पुडी नमस्कार वगैरे केल्यावर तुम्हाला जर जवळ कचरा कुंडी असेल कुठे, तिथे जाऊन लगेच टाकून द्या. पण ती पुडी घरात येऊ देऊ नका, कारण दरिद्रीला जर तुम्ही बाहेर काढत आहात तर परत तिला घरात आणल्यावर परत घरात येणारच आहे. म्हणून ती जबाबदारी तुमची की ती पुडी आणि म्हणजे ती पुडी तुम्ही कचऱ्याच्या डब्यात टाकल्यावर तो कचऱ्याचा डबा अशा ठिकाणी ठेवा की तुम्हाला दुसऱ्या दिवशी लगेच ते कचरा टाकून बाहेरच्या बाहेर तो कचरा टाकून यायचा, घरात आणायचा नाही. तर आणि हा जो उपाय आहे हा ज्यांचे स्वतःचे घरं आहेत त्यांनी करावा. ज्यांचे रेंटचे घरं आहे त्यांनीही केलं तरी चालेल, पण त्यांनी फक्त झाडून घ्यायचं घर आणि ती जी धूळ आहे ती एका पुडीत टाकून फक्त प्रार्थना करायची आहे. कुंकू, हळद, अक्षदा वाहायच्या नाही. त्यांनी फक्त ती पुडी घराबाहेर टाकून द्यायची किंवा कचऱ्यात टाकून द्यायची, पण तो कचरा पण घरात येता कामा नये. तर ही काळजी रेंटचे ज्यांचे घरं आहेत त्यांनी करायचं, पण ज्यांचे स्वतःचे आहेत त्यांनी कुंकू, हळद, अक्षदा वाहून प्रार्थना करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. याने काय होईल की तुमच्या घरातली दरिद्री अलक्ष्मी बाहेर जाईल आणि मग लक्ष्मी मातेचा प्रवेश होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला धन्वंतरी जे देवता आहेत त्यांची पूजा करायची आहे.
जसं मी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यावर, तर व्यवस्थित पूजा मांडणी वगैरे करून तुम्हाला धन्वंतरी देवाची पूजा करायची आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये सगळ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहू द्या, सगळ्यांना दीर्घायुष्य राहू द्या, कोणाला आजारपण येऊ देऊ नका, अशी प्रार्थना तुम्हाला धन्वंतरी देवांना करायची आहे. आणि आपल्या घरातलं जे धनधान्य आहे त्यांचीसुद्धा पूजा करायची आहे. तर हे झालं. आता याच्यानंतर तुम्हाला यमदीपदान करायचं आहे, तर त्याविषयीसुद्धा मी काल व्हिडिओ टाकलेला आहे. आपल्या घरात कोणाचा अकाल मृत्यू होऊ नये यासाठी हा यमदीपदान आपल्याला लावायचं असतं आणि हा कणकेचा दिवा करायचा असतो आणि याचं जे तोंड आहे ते आपल्याला दक्षिण दिशेला करायचं असतं. त्यावेळेस मंत्र म्हणायचा असतो. तर मी मागे व्हिडिओ टाकलेला आहे कालच, तर तो मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, तर तुम्ही बघू शकता. तर हा एक यमदेवतेला आपल्याला लावायचा आहे. त्याच्यानंतर आता पुढचे आलं की आपल्याला अजून 12 दिवे लावायचे आहेत, म्हणजे एकूण 13 दिवे आहेत. पण त्यामध्ये एक दिवा यमदेवाचा आहे जो आपण ऑलरेडी कणकेचा करणार आहोत. त्याच्यामुळे हे जे 12 दिवे आहेत हे तुम्ही कणकेचे सुद्धा करू शकतात, नाहीतर पंथीसुद्धा लावू शकतात. तर 12 जे दिवे तुम्ही करणार आहात ते पंथीचे घ्या, पंथी लावा वाटले असतं, आणि एक जो आहे तो इथं आपण कणकेचा करणारच आहोत यमदेवाला समर्पित असा. तर हे 12 जे दिवे आहेत, तर या 12 दिव्यांमध्ये तुम्हाला बाकीच्या दिव्यांमध्ये तुम्ही मोहरीचं किंवा तिळीचं तेल टाकलं तरी चालेल. एका दिव्यात तुम्हाला तूप टाकायचं आहे आणि तो जो दिवा आहे तो तुम्हाला तुळशी मातेला समर्पित करायचा आहे. जे 12 दिव्यामध्ये एक दिवा तुम्हाला तुपाचा करायचा आहे आणि बाकीच्या दिव्यामध्ये तेल टाका. तर आता प्रश्न हा पडला असेल तुम्हाला की एवढे 13 दिवे लावायचे कशासाठी. तर कसं असतं ना, आपण जर म्हणजे दीपदान याचं खूप महत्त्व आहे. आणि खरं म्हणायला गेलं तर हे जे दिवाळीचे 4-5 दिवस असतात हे खूप पावित्र्य असते याच्यामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही या पवित्र दिवशी जर दीपदान जर केले तर याचं फळ तुम्हाला खूप पटीने भेटत असतं. आणि तुम्ही 13 दिवे जर दीपदान केले, म्हणजे 13 दीपदान जर केले तर तुम्हाला त्याचं 13 पट पुण्य फळ भेटणार असतं. म्हणून तुम्हाला हे 13 दिवे या दिवशी लावायचे असतात. तर यामध्ये कोणता दिवा, आता मी तुम्हाला तेच सांगणार आहे की कोणते दिवे. यामध्ये एक गोष्ट अजून की असं नाही की मी जिथे सांगणार आहे तिथे तुम्ही दिवे ठेवले तरी चालतील. आता कसं असतं, आपल्या घरात लहान मुलंसुद्धा असतात, म्हणून तुम्ही काय करा, देवासमोर जरी सगळे दिवे ठेवले तरीही चालेल. फक्त काय करा, एक दिवा दारात लावा, एक दिवा तुळशीला लावा आणि एक दिवा यमदेवाचा दक्षिण दिशेला तोंड करून लावा. बाकीचे सगळे दिवे तुम्ही देवासमोर ताटात जरी ठेवले तरीही चालेल, बाकी दिवे कुठे नाही लावले तरी चालतील. आता मी तुम्हाला सांगणार आहे की कोणता दिवा कुठे लावायचा. तर पहिला दिवा गणपती बाप्पाला लावायचा, दुसरा दिवा तुम्हाला लक्ष्मी मातेला ठेवायचा आहे, तिसरा दिवा तुम्हाला धन्वंतरी देवाला ठेवायचा आहे, चौथा दिवा तुम्हाला आपले जे देवारात देव असतात त्यांना ठेवायचा आहे, पाचवा दिवा तुम्हाला यमदेवाला जो आपण कणकेचा करणार आहोत तो ठेवायचा आहे, सहावा दिवा तुम्हाला दारात ठेवायचा आहे, सातवा दिवा तुम्हाला खिडकीत ठेवायचा आहे, आठवा दिवा तुम्हाला आपल्या टेरेसवर ठेवायचा आहे, नववा दिवा तुम्हाला आपलं जे घर असतं त्याचं जर सगळ्यात उंच जागा असेल तिथे ठेवला तरी चालेल, नाही तर देवासमोर ठेवला तरी चालेल. 10वा दिवा तुम्हाला आपली जी कचराकुंडी, म्हणजे आपली जी कचरा पेटी कचऱ्याची बादली आहे तिथे ठेवायचा आहे. 11वा दिवा तुम्हाला बाथरूममध्ये ठेवायचा आहे. त्याच्यानंतर 12वा दिवा तुम्हाला जलदेवाला ठेवायचा आहे, म्हणजे जिथे तुमचं पाणी वगैरे असतं तिथे. आणि 13वा दिवाला अग्निदेवाला समर्पित करायचं आहे. तर असे हे 13 दिवे आहेत एकूण. तर अजून म्हणजे माझ्याकडून एक सुटलं वाटतं की पिंपळाचं जे वृक्ष असतं त्याला एक दिवा ठेवायचा असतो आपल्याला. तर याच्यामध्ये माझ्याकडून बोलण्यात काहीतरी दिव्यात मागे पुढे झालं असेल तर एक तुम्हाला पिंपळ वृक्षालासुद्धा दिवा ठेवायचा असतो. तर तिथे जाऊन नाही ठेवू शकत, त्याच्यामुळे तुम्ही हे जे 12 दिवे आहेत ते वाटल्यास तर सगळे देवाजवळ ठेवा आणि एक दिवा यमदेवाचा तो बाहेर तुम्हाला दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. तर आता तुम्हाला लक्षात आलंच असेल की सगळे दिवे जिथे तिथे ठेवायची गरज नाही आहे. तुम्ही ठेवले तरीही चालतील, जिथे तुम्हाला ठेवता येतील तिथे ठेवा, पण जिथे नाही ठेवता येत तिथे तुम्ही सगळे दिवे देवासमोर जरी ठेवले तरीही चालेल.
तर आता तुम्हाला कळलंच असेल की सगळ्यात पहिले तुम्हाला घरातून अलक्ष्मी काढण्यासाठी उपाय करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला धन्वंतरी देवाची पूजा करायची आहे. मग तुम्हाला यमदीपदान करायचं आहे आणि मग ते 12 दिवे बाकीचे आहेत ते तुम्हाला लावायचे आहेत. याने काय होईल की तुम्हाला 13 फटीने त्याचं फळ मिळणार आहे. म्हणून अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.